पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महागलंय, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. भारताची खाद्यतेल आयात मागील 6 महिन्यांमध्ये 14% वाढली. आयातीवरील खर्चात सुद्धा 19% वाढ. आयातीचा खर्च 87,000 कोटी रुपयांवर. नेपाळमधून रिफाईंड तेलाच्या आयातीत वाढ. पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं. नवीन दर लागू. मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ. भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तितकी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ. वाढत्या इंधन दरांविरोधात स्विगी, झोमॅटो ते ओला उबर चालकांचा देशव्यापी लॉग आऊट. दुपारी 12 ते 5 या वेळेत लाखो कामगार निषेध नोंदवणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद. मनपा पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आठवड्यातून 1 दिवस बस आणि मेट्रोनं प्रवास करण्याच्या सूचना. प्रशासकीय स्तरावरती मोठ्या काटकसरीच्या उपाययोजना लागू केल्या जाणार. पालघरच्या बोईसरमध्ये आमदार विलास तरे यांचा ग्रीन संदेश. विलास तरेंनी इलेक्ट्रिक वाहनातनं मतदारसंघाचा दौरा केला. विलास तरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. बुलडाण्यात डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखाराला जुंपण्याची वेळ. संग्रामपूर तालुक्यातली घटना समोर. शेती कामातील ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसचा तुटवडा. पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर गर्दी. तांत्रिक अडचणींमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन 2 दिवसांपासून बंद.